नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेले ट्रेडिंग अकाउंट आपण कशा प्रकारे तयार करायचे. आता हे ट्रेडिंग अकाउंट तयार केल्यानंतर डेबिट साईडची आणि क्रेडिट साईडची या ठिकाणी बॅलन्स शीट म्हणजे जे काही आपण पदं घेतलेली आहे त्यांची बेरीज करावी लागत असते आणि ही बेरीज केल्यानंतर डेबिट साईड मोठी येते की क्रेडिट साईड मोठी येते या ठिकाणी बघितलं जातं. जर या ठिकाणी डेबिट साईडची बेरीज मोठी आली तर त्या ठिकाणी डेबिट बॅलन्स असं म्हटलं जातं आणि हा डेबिट बॅलन्स आपल्याला काय दर्शवतो? ग्रॉस लॉस दर्शवतो. म्हणून या ठिकाणी इन केस जर डेबिट साईडची बेरीज मोठी आली तर या ठिकाणी बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन असं या ठिकाणी म्हटलं जातं. आणि जर या ठिकाणी बेरीज केल्यानंतर क्रेडिट साईडची बेरीज जर जास्त आली तर त्या ठिकाणी क्रेडिट बॅलन्स असं म्हटलं जातं आणि हा क्रेडिट बॅलन्स जर जास्त क्रेडिट बॅलन्स आला असेल तर या ठिकाणी टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन असं म्हटलं जात असतं. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी एकतर ग्रॉस प्रॉफिट येईल किंवा एकतर ग्रॉस लॉस येईल आणि हा ग्रॉस प्रॉफिट किंवा हा ग्रॉस लॉस आपण कुठे ट्रान्सफर करायचा असतो? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. जर ग्रॉस लॉस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, जसं की मगाशी म्हटल्याप्रमाणे बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन, तो इथं आपण टू ग्रॉस लॉस ब्रॉट डाऊन इफ एनी म्हटलेलं आहे. जर असेल तर, नाही जर प्रॉफिट असेल तर इथं बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन असं म्हटलं जातं. तो बॅलन्स इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला ट्रान्सफर करावा लागतो आणि क्रेडिटचा जर आला असेल तर डेबिटला ट्रान्सफर करावा लागत असतो. तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण ट्रेडिंग अकाउंटचा बॅलन्स पुढं कॅरी फॉरवर्ड करून त्या अनुषंगानं त्याच्यामध्ये प्रॉफिट अँड लॉस अकाउंट चे बॅलन्सेस आपण ॲड करत जाऊन त्याच्यामधून आपण नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस हा काढत असतो. तर आता याच्यामध्ये आपण आज बघायचं आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करायचं. आता हे सुद्धा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवत असताना तुम्हाला हे सगळे पदं ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात आणि त्या ट्रायल बॅलन्सप्रमाणे कुठल्या नोंदी कुठे घ्यायच्या, ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायच्या की क्रेडिटला घ्यायच्या, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायच्या की क्रेडिटला घ्यायच्या, हे तुम्ही या ठिकाणी परफेक्टपणे बघायचं आहे, करायचं आहे. हे जर तुम्ही बघितलं तर तुमचं फायनल अकाउंट हे फिक्स झालं आणि फायनल अकाउंट हा कंपल्सरी प्रश्न आहे, त्याला तुम्हाला कुठलंही ऑरला प्रश्न येत नसतो. त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो याच्याकडं अतिशय बारीकाईनं लक्ष देऊन तुम्ही करणं गरजेचं आहे. कारण 12वीमध्ये प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला फायनल अकाउंट किंवा बॅलन्स शीट किंवा ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे मांडावायचं आहे. त्याप्रमाणे कशा पद्धतीनं आपल्याला हे म्हणजे बघायचं हे लक्षात घेणं गरजेचं आहे. तर आता जसं सांगितलेलं आहे ट्रेडिंग अकाउंट आपण बघितलेलंच आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघायचं? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आता इथं सुद्धा सेम ॲज प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड असं म्हटलं गेलेलं आहे आणि इथं आपण पुढं कंटिन्यू करायचं आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन किंवा टू ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन इफ एनी, जर असेल तर ग्रॉस लॉस आणि इकडं ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन म्हटलेलं आहे क्रेडिट साईडला. जर प्रॉफिट असेल तर क्रेडिटला, लॉस असेल तर डेबिटला इथं ट्रान्सफर करायचं आहे. हे आता तुम्हाला हे सेपरेट स्पेसिमन दिलेलं आहे. पण विद्यार्थी मित्रांनो हे ज्यावेळी आपण ॲक्च्युअलमध्ये प्रॉब्लेम सोडवत असतो त्यावेळी ट्रेडिंग अकाउंट आणि त्याच्या खालीच आपण लगेचच प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुरू करायचं. याच्यासाठी सेपरेट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड असं म्हणायचं नाही आहे. तर इथं जसं ट्रेडिंग अकाउंट आपण म्हटलेलं आहे, ट्रेडिंग अकाउंट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड असं एकत्रित आपण म्हणायचं आहे. आणि जिथं ट्रेडिंग अकाउंट संपतं त्याच्या खालोखाल लगेचच आपण ही पुढच्या नोंदी घ्यायला चालू करायचं आहे. इथं टू ग्रॉस लॉस असेल तर किंवा बाय ग्रॉस प्रॉफिट जो काही असेल तो या ठिकाणी आपण घ्यायचा आहे आणि त्या पद्धतीने आपण नोंदी करत जायच्या आहेत. त्याच्या पुढं आपण नोंदी करत जायच्या आहेत. त्यामुळे कॉलम आखताना तशा पद्धतीने आपण आखायचं. ज्यावेळी प्रत्यक्षात शिकवलं जाणार त्यावेळी मी परत हे रिपीट करेनच थोडंफार, पण आतासुद्धा हे बघणं खूप गरजेचं आहे. तर आता हे त्याच्यानंतर मध्ये नोंदी करताना प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रेडिंग अकाउंटला डायरेक्ट एक्सपेन्सेसची नोंद घेतली जात असते आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस म्हणजे अप्रत्यक्ष. ट्रेडिंग अकाउंटला प्रत्यक्ष खर्च, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला अप्रत्यक्ष खर्चाची नोंद ही घेतली जात असते.
मग आता हे अप्रत्यक्ष खर्च कुठले आहेत तर सॅलरीज अँड वेजेस. इन केस तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये सॅलरीज अँड वेजेस एकत्रितपणे दिलं जात असतं. आता तुम्ही म्हणणार मगाशी ट्रेडिंग अकाउंटला पण वेजेस होतं आणि इथं पण परत वेजेस, हे कसं काय? तर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो हे कन्फ्यूज करण्यासाठी केलं गेलेलं असतं. जर समजा ट्रायल बॅलन्समध्ये वेजेस अँड सॅलरीज म्हटलं असेल तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं आहे. बघा मी काय सांगते, वेजेस अँड सॅलरीज म्हटलं असेल म्हणजे सुरुवातीला जर वेजेस असा उल्लेख केला असेल तर ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं आहे. पण तोच खर्च जर सुरुवातीला सॅलरीज अँड वेजेस म्हटलं असेल तर तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार. जसं इथं सुद्धा डेबिट साईडला या सगळ्या खर्चाच्या नोंदी येणार आणि क्रेडिट साईडला सगळ्या इन्कमच्या नोंदी येणार या ठिकाणी. म्हणून त्या पद्धतीने इथं आपण सॅलरी हा पगार दिलेला असतो, जे काही वर्कर्सना पगार दिला जात असतो त्याच्या या नोंदी असतात. मग आता सॅलरी अकाउंट हेच तुम्हाला दिलेलं असतं. म्हणजे या ठिकाणी आता डाऊट क्लिअर झाला असेलच असं मी गृहीत धरते. परत आणखी आणि पुढं आपण बघूया. त्याच्यानंतर रेंट, रेट्स अँड टॅक्सेस म्हटलेलं आहे या ठिकाणी. रेंट म्हणजे जे काही तुम्हाला ऑफिससाठी भाडं द्यावं लागत असतं. आता इथं सुद्धा सांगितलेलं आहे ऑफिस रेंट म्हटलं तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार. फॅक्टरी रेंट म्हटलं तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला येणार. हे अगदी बारकाईनं लक्षात. फॅक्टरी म्हणजे ज्या ठिकाणी वस्तूचे उत्पादन केले जाते, कारखाना, फॅक्टरी, उत्पादन घेतले जाते म्हणून. आणि तो उत्पादनासाठी जे आपण भाडं दिलं ते डायरेक्ट एक्सपेन्सेस असं म्हटलं जात असतं, जे ट्रेडिंग अकाउंटला आपण डायरेक्ट एक्सपेन्सेसच्या नोंदी घेत असतो. तर आता इथं रेंट, रेट्स अँड टॅक्सेस नुसतं म्हटलेलं आहे तर डायरेक्टली तुम्ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं आहे. पण तेच जर त्या ठिकाणी फॅक्टरी रेंट म्हटलं असेल तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं आहे. त्याच्यानंतर इन्शुरन्स, हा सगळे ऑफिशियल खर्च, ऑफिसमधून दिले जाणारे खर्च असतात. इन्शुरन्स आहे. त्याच्यानंतर बँक चार्जेस आहेत, जे काही तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलं असेल त्या पद्धतीनं. जसं की प्रत्येक वेळेला मी सांगत आहे डेबिट साईडला ही सगळ्या खर्चाच्या नोंदी तुम्हाला नोंदवायच्या आहेत आणि क्रेडिट साईडला व्यवसायामधल्या इन्कमच्या नोंदी नोंदवायच्या आहेत. इन्शुरन्स हा सुद्धा खर्च आहे. बँक चार्जेस, बँकेतून काही चार्जेस पडले असतील तर. आता या ठिकाणी टू डिस्काउंट म्हटलेलं आहे. आता बऱ्याचदा तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये डिस्काउंट म्हणून दिले जातं, फक्त डिस्काउंट म्हटलं जाईल. आता डिस्काउंट इथं डेबिट साईडला पण येऊ शकतो, क्रेडिट साईडला अमाऊंट देऊ शकतात. आता इथं या ठिकाणी लक्षात ठेवा की डेबिट साईडची अमाऊंट आपण डेबिटला घ्यायची आणि इन केस जर क्रेडिट साईडला जर डिस्काउंटची अमाऊंट दिली असेल तर तो अमाऊंट इकडं डिस्काउंट रिसिवड म्हणून घ्यायची. इथं घेतलेलं आहे बघा तुम्हाला क्रेडिट साईड डिस्काउंट रिसिवड इथं सुद्धा म्हटलेलं आहे. हा जो डिस्काउंट आहे हा आपण दिलेला आहे म्हणजे तो आपला खर्च आहे आणि क्रेडिट साईडला डिस्काउंट रिसिवड आपल्याला डिस्काउंट मिळालेला आहे म्हणजे ते आपल्याला पैसे मिळाले, उत्पन्न आपला नफा झालेला आहे म्हणून या ठिकाणी घेतलेला आहे. हा फरक लक्षात घ्यायचा. दोन्ही साईडला डिस्काउंट इथं दिलेलं आहे. हा आपण दिलेला आहे म्हणजे आपलं खर्च आहे, आपलं नुकसान आहे. त्याच्यानंतर ऑडिट फीज, तपासणी फी म्हटलं जात असतं म्हणजे अंकेक्षण फी ज्याला म्हटलं जात असतं. आपले दैनंदिन व्यवहाराची तपासणी करण्यासाठी जी काही फीज दिली जात असते ऑडिटला, ती ऑडिट फी असं म्हटलं जातं. आता इथं डेप्रिसिएशन म्हटलेलं आहे. कोविडच्या कालावधीमध्ये आपलं कॉलेज त्या ठिकाणी थांबलेलं आहे, ठप्प झालेलं आहे आणि आपलं डेप्रिसिएशन हे प्रकरण शिकवायचं राहिलेलं आहे. हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं होतं, परंतु आता त्याला काही पर्याय नाही आहे. डेप्रिसिएशन म्हणजे फिक्स्ड असेटवरती झीज आकारली जाते त्याला डेप्रिसिएशन असं म्हटलं जात असतं. आता हे डेप्रिसिएशन असतं ते दरवर्षी आकारलं जात असतं. एक फिक्स्ड त्याला पर्सेंटेज किंवा एक फिक्स्ड रक्कम दिली जात असते. त्या रकमेनुसार आपण हे डेप्रिसिएशन ती जी फिक्स्ड असेट दिली असेल त्याच्यातून वजा करायची आहे. हे तुम्हाला फिक्स्ड असेटची अमाऊंट ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली असते आणि डेप्रिसिएशनचे पर्सेंटेज किंवा डेप्रिसिएशनची अमाऊंट तुम्हाला जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रायल बॅलन्स झाल्यानंतर तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून एक 4-5 ओळीमध्ये माहिती दिली असते. म्हणजे ती माहिती म्हणजे अशी असते की ज्या काही तुमच्या वर्षभरामध्ये काही चुकून नोंदी राहिल्या असतील त्याची माहिती त्याच्यामध्ये दिलेली असतं. मग ती नोंदसुद्धा आपल्याला घ्यावायची आहे. ती ट्रायल बॅलन्समध्ये जी घेतलेली नाही आहे त्या नोंदी त्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये दिलेल्या असतात आणि त्या ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये तुम्हाला डेप्रिसिएशन त्या फिक्स्ड असेटवरती किती आकारायचं आहे हे सांगितलं जातं. आता ही डेप्रिसिएशनची जी अमाऊंट आहे लँड अँड बिल्डिंगची नोंद इथं असेटला आपण घ्यायची आहे.
जे ट्रायल बॅलन्समध्ये तुम्हाला लँड अँड बिल्डिंग, प्लांट अँड मशिनरी जी बेसिक अमाऊंट ही घ्यायची आहे आणि ही इथं जी आहे त्याच्यातून डेप्रिसिएशनची अमाऊंट जी लेस केली. डेप्रिसिएशन हा आपला खर्च आहे, जो आपले असेट आहे त्या असेटची झीज आपण आकारत असतो दर वर्षाकरता. मग ती जी झीज असते ती आपल्या व्यवसायाचं असलेलं नुकसान असतं, त्यामुळे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायची. त्याच्यानंतर ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस, जो काही आपल्याला वाहतुकीसाठी येणारा खर्च, ऑफिससाठी केला गेलेला खर्च या ठिकाणी बघायचा आहे. त्याच्यानंतर ॲडव्हर्टिजमेंट म्हणजे जाहिरातीसाठी केलेला खर्च, प्रिंटिंग अँड स्टेशनरी छपाईसाठी काही, म्हणजे हे सगळे ऑफिशियल खर्च आहेत, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत हे जे आपण या ठिकाणी नोंद घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इंटरेस्ट पेड, जर काही बँकेच्या कर्जावरती आपण व्याज देत असतो, कर्ज घेतल्यानंतर त्याला व्याज भरावं लागत असतं ना, ते इथं या ठिकाणी घेतलं जात असतं. लॉस बाय फायर, जर आगीमुळं मालाचं नुकसान झालं असेल. लॉस बाय थेफ्ट, जर मालाची चोरी झाली असेल, म्हणजे हे आपलं नुकसान आहे, म्हणून नुकसान अप्रत्यक्ष खर्च, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस हे या ठिकाणी घेतले जातात. पॅकेजिंग एक्सपेन्सेस इथं घेतलेलं आहे. कमिशनसुद्धा दोन प्रकारे, कमिशन पेड, कमिशन रिसिवड. म्हणजे काय, पेड म्हणजे डेबिट साईडची जी अमाऊंट असेल ती इथं डेबिटला घ्यायची. त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स म्हणून दिलेलं असतं तुम्हाला. बॅड डेब्ट्स म्हणजे बुडीत खाते, म्हणजे येणे असलेली रक्कम ही मिळालेली न मिळणे, याला बुडीत खाते आपण असं म्हणत असतो. मग हे तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये बॅड डेब्ट्स हे दिलेले असतात. आता इथं इन ब्रॅकेटमध्ये ओल्ड बॅड डेब्ट्स म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर पुढं ॲड न्यू बॅड डेब्ट्स सगळं म्हटलेलं आहे. आता हे जे ओल्ड बॅड डेब्ट्स असतात हे ट्रायल बॅलन्समध्ये दिलेले असतात आणि हे जे न्यू बॅड डेब्ट्स म्हटलेलं आहे, हे न्यू बॅड डेब्ट्स तुम्हाला खाली ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले असतात, त्याला न्यू बॅड डेब्ट्स असं म्हणायचं. ती जी अमाऊंट आहे ती याच्यामध्ये ॲड करायची आहे. त्याच्यानंतर न्यू RDD आणि इथं ओल्ड RDD सुद्धा म्हटलेलं आहे. आता ही ओल्ड RDD म्हणजे काय, जी तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली RDDची अमाऊंट असते ती या ठिकाणी घ्यायची आहे. आता RDD म्हणजे काय, रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स, म्हणजे काही आपण ठराविक रक्कम ही रिझर्व ठेवत असतो, राखीव ठेवत असतो. कशासाठी, डाऊटफुल डेब्ट्स. म्हणजे डाऊटफुल म्हणजे काय, शंका आपल्याला वाटली असेल, एखाद्या व्यक्तीकडून आपल्याला रक्कम वसूल होणार नाही आहे, मग ते आपलं नुकसान आहे. मग या नुकसानीसाठी काही आपण रक्कम राखीव म्हणून ठेवत असतो, त्याला रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स असं म्हटलं जातं. त्यालाच इन शॉर्ट RDD असं या ठिकाणी संबोधलं जातं. मग ही जी ओल्ड RDDची जी अमाऊंट आहे ती तुम्हाला ट्रायल बॅलन्समध्ये दिली जाते आणि न्यू RDD त्याच्यावरती ॲड न्यू RDD असं जे म्हटलेलं आहे ते ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. तर हे तुम्हाला प्रॉब्लेम सोडवताना तुमच्या लक्षात येईल. तर अशा पद्धतीने या ठिकाणी ओल्ड बॅड डेब्ट्स म्हणजे ट्रायल बॅलन्समधले, न्यू बॅड डेब्ट्स म्हणजे ॲडजस्टमेंटमधले, न्यू RDD ही सुद्धा ॲडजस्टमेंटमध्ये तुम्हाला दिलेली असते आणि ह्या तिन्हीची बेरीज केल्यानंतर त्याच्यातून ओल्ड RDD ही वजा करायची असते. म्हणजे जी ट्रायल बॅलन्समध्ये दिलेली RDD असते ती वजा करायची असते. मग अशा प्रकारे जे काही इनडायरेक्ट एक्सपेन्सेस असतील, आता याच्यामध्ये आणखीन नोंदी असू शकतात, त्या तुम्हाला 12वीच्या पुस्तकामध्ये दिलेल्याच आहेत. तिथंसुद्धा तुम्हाला फॉर्मॅट दिलेलं आहे. ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा फॉर्मॅट आहे, बॅलन्स शीटचा फॉर्मॅट आहे, तो सुद्धा तुम्ही बघणं गरजेचं आहे. आता हे सगळे अप्रत्यक्ष खर्च डेबिट साईडला घेतल्यानंतर आता आपण क्रेडिट साईड बघूया. तर क्रेडिट साईडला काय काय दिलेलं आहे, जसं मगाशी म्हटलं ग्रॉस प्रॉफिट असेल तर ग्रॉस प्रॉफिट इथं पहिलं आहे ना. त्याच्यानंतर रेंट रिसिवड, काही वेळेला तुम्हाला रेंट जर मिळत असेल व्यवसायाला, म्हणजे ही आता इथं रिसिवड म्हणजे जे काही येणे रक्कम असतील व्यवसायामध्ये उत्पन्नाचे किंवा येणे रक्कम असतील ते या ठिकाणी घ्यायचं. रेंट रिसिवड आहे. कमिशन मिळालं असेल, कमिशन रिसिवड. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, आता इथं सुद्धा तुम्हाला इंटरेस्ट म्हटलेला आहे डेबिटला. इंटरेस्ट पेड, हा जो इंटरेस्ट असतो तो कर्जावरचा इंटरेस्ट असतो, म्हणजे व्याज, कर्ज घेतल्यानंतर व्याज हे भरावं लागतं तसं. त्याच पद्धतीनं तुम्हाला जर तुम्ही एखादी गुंतवणूक केला असाल तर त्या गुंतवणुकीवरती तुम्हाला व्याज मिळतं, म्हणजे ते तुम्हाला मिळालेलं उत्पन्न असतं. म्हणून तो इंटरेस्ट हा क्रेडिट साईडला घ्यायचा आहे. इंटरेस्ट ऑन इन्व्हेस्टमेंट, इंटरेस्ट ऑन डिपॉझिट, काही डिपॉझिट तुम्ही रक्कम केला असेल तर त्याच्यावरती सुद्धा इंटरेस्ट मिळतो ती रक्कम. काही मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ काही गोष्टी तुम्हाला जर पैसे मिळाले असतील तर व्यवसायातून, इथं जे आहेत सगळे व्यवसायाशी निगडीत आपल्याला खर्चाची नोंदी घ्यायची आहेत बघा. त्याच्यानंतर डिस्काउंट रिसिवड, तुम्हाला डिस्काउंट सूट मिळाली असेल तर अशा पद्धतीनं जे काही इनडायरेक्ट इन्कम, क्रेडिट साईडला जे काही असतं ते इन्कम, डेबिट साईडला असतं ते
एक्सपेन्सेस असं या ठिकाणी म्हटलं जातं. एक्सपेन्सेस आणि इन्कम असं डेबिटला एक्सपेन्सेस, क्रेडिटला इन्कमच्या अशा नोंदी घेतल्यानंतर एंडिंगला सगळ्या नोंदी झाल्यानंतर या ठिकाणी बेरीज करावी लागत असे. मगाशी जशा बेरजा केलेल्या आहेत ट्रेडिंग अकाउंटला त्याच पद्धतीने या ठिकाणी एकतर डेबिट साईडची बेरीज मोठी येईल, नाहीतर एकतर क्रेडिट साईडची बेरीज मोठी येईल. जर डेबिट साईडची बेरीज मोठी आली तर त्याला डेबिट बॅलन्स असं म्हटलं जातं आणि डेबिट बॅलन्स शोज नेट लॉस, म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला लॉस झाला असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, डेबिट बॅलन्सची बेरीज मोठी येणं म्हणजेच काय, आपला खर्च जास्त होणं. आणि इन केस जर क्रेडिट साईडची बेरीज जर जास्त झाली तर त्या ठिकाणी आपल्याला इन्कम जास्त झालं असं म्हणावं लागतं. म्हणजे आपल्याला प्रॉफिट जास्त झालेलं, आपल्याला येणे रक्कम ही जास्त आहे आणि त्याच्यातून जी काही रक्कम वजा करून आलेली रक्कम असते क्रेडिट बॅलन्समधून डेबिट बॅलन्स वजा करायचा आणि आलेली रक्कम ही आपण नेट प्रॉफिट म्हणून या ठिकाणी बघायची आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण बघितलेलं आहे.